आपण क्रियाविशेषण अव्ययाचे प्रकार अभ्यासले। क्रियाविशेषण अव्ययाचे 4 प्रकारांमध्ये विभागणी केलेली आहे। तर आपण त्या 4ही प्रकारांचे आज उदाहरणासह अभ्यास करणार आहोत। पहिला प्रकार कोणता आहे श्रावणी? कालवाचक क्रियाविशेषण अव्यय। दुसरा स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय। तिसरा स्थितिवाचक क्रियाविशेषण अव्यय। चौथावाचक क्रियाविशेषण अव्यय। क्रियाविशेषण अव्ययाच्या प्रकारामध्ये तुम्हाला विभागणी करायची आहे। पहिलं वाक्य आहे, पूर्वी शिक्षक पगडी घालत असत। श्रावणी, पूर्वी हे कालवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे। फुले आहेत। भरपूर हे संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय आहे। पलीकडे खेळाचे मैदान आहे। पलीकडे हे स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे। सभोवार जंगल होते। सभोवार हे स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे। गाय हळू चालते। हळू हे रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे। झटकन रीतिवाचक। झटकन हे रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे। तिला आईने वारंवार बजावले। वारंवार हे रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे। पटकन घरी गेले। पटकन हे रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे। उजाडताच किंचित दिसू लागले। किंचित हे संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय आहे। नेहमी खरे बोलावे। नेहमी हे संख्यावाचक क्रियाविशेषण आहे। आईने मला हजारदा बजावले। हजारदा हे संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय आहे। पुढील वाक्य, सध्या तू काय करतेस? सध्या हे कालवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे। पहावे तिकडे बर्फच। जिकडे व तिकडे। जिकडे व तिकडे हे स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे। अशा प्रकारे आज आपण क्रियाविशेषण अव्ययाचे प्रकार उदाहरणासह स्पष्ट केलेले आहेत आणि त्याचे वर्गीकरण केलेले आहे।